शुभ सकाळ मंडळी. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज सकाळी सकाळीच पाणी चालू केलेलं आहे बघा ज्वारीला. कारण काल आपण ज्वारीला पाणी देताना तर निम्म्यापर्यंत ज्वारी झालेली होती आणि आता ही निम्मी राहिलेली. आता झालं कडला आलेलं आहे, एक फक्त दारं राहिलेलं आहे, तेवढंच फोडले आता. आणि सकाळचे 7 वाजलेत आणि पाणी मस्तपैकी चाललं आहे. सकाळी व्होल्टेज पण आहे. ही पूर्ण आता पट्टी झालेली आहे भिजवायची. ह्याच्यानंतर आता खाल्ल्या ज्वारीमध्ये आपण पाणी सोडणार आहोत. तर आजचा ब्लॉग हा सकाळच्या पाण्याने सुरुवात झालेला आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत लाईट राहणार आहे आणि त्याच्यानंतर तुळजापूरला जाऊन बाकीची तर कामं आपण आपल्याला करायची आहेत. तर तुम्हाला विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. तिथलं पाणी संपलेलं आहे. आता आपण ह्या ज्वारीत पाणी चालू केलं आहे. तर ही ज्वारी अशा पद्धतीनं आहे. मागच्या काही दिवसामध्ये पाणी चालू केलं होतं, परंतु वारं जास्त असल्यामुळे ज्वारी पडायला लागली होती, म्हणून इथलं बंद करून आपण वर पाणी सोडलं होतं. उंच थोडी ज्वारी गेलेली आहे आणि वारं सुटलं होतं, त्याच्यामुळे ज्वारी अशी खाली पडायला होती. तिथे एक पट्टा असा पूर्ण खाली पडलेला आहे, मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने. आणि त्याच्यामुळे इथली पाणी बंद करून आपण तिकडं वरच्या ज्वारीमध्ये चालू केलेलं होतं. आणि आता वारं सध्या नाही काही, त्याच्यामुळं ह्याच ज्वारीला पाण्याला सुरुवात केलेली आहे. खूप उंच गेल्यामुळं थोडंसं आणि चिपाड बारीक राहिलेलं, कारण ही ज्वारी दाट झाली होती आपली. चिपाड बारीक राहिलेलं असल्यामुळं थोडंसं लगेच वारं थोडं पण लागलं तर पडायला लागली ज्वारी. आणि ह्याला म्हणजे आपण माती लावलेली नव्हती, ज्वारीला तसं माती लावायला पाहिजे. पण एक अनुभव मला ह्या ठिकाणी आलेला आहे की ही जी पेरणी आहे ती 18 इंच म्हणजे आडमाप ज्याला म्हणतो, दिडकी आपण म्हणतो, तर अशा पद्धतीची पेरणी केलेली आहे. त्याच्यामुळे ज्वारी पण दाट झाली, मध्ये स्पेस पण राहिला नाही आणि माती लावता आली नाही. अशी माती ज्या वेळेस आपण लावतो बुडाला डोब्यानं वगैरे, तर त्याला आधार राहतो आणि त्याच्यामुळे ज्वारी खाली पडत नाही. परंतु आता पुढल्या वेळेस ज्वारी पेरताना आपण अशा पद्धतीची दिडकीची न पेरता थोरल्या डोब्याची म्हणजे 24 इंची काकरीमध्ये अंतर असलेली ज्वारी आपण त्यावेळेस पेरूयात पुढल्या वर्षी. म्हणजे आपल्याला मातीही लावता येईल आणि चांगल्या पद्धतीचं म्हणजे हवा खेळती राहील, ज्वारीही पातळ होईल. कारण जेवढी पातळ ज्वारी असेल तेवढीच ज्वारीची कणसं वगैरे मोठी होतात. आता ही दाट असल्यामुळे ज्वारीची कणसं ही अशा पद्धतीनं, तरी पण त्यातल्या त्यात बरे आहेत म्हणायचं, परंतु वजं ह्याचं जर झालं तर ज्वारी खाली पडते. त्याच्यामुळे ती माती लावण्यासाठी आपल्याला ही ज्वारी जी आहे तर ती 24 इंची पेरणी यंत्रानंच पेरावं लागणार आहे पुढल्या वेळेस. आता बघूयात. परंतु एवढं आहे की इतक्या वर्षामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीची ज्वारी आपण ह्या वर्षी आलेली आहे. आणि विशेष म्हणजे ही पावसात पेरलेली ज्वारी. पावसातल्या काही लोकांनी ज्वारी ज्या आहेत त्या मोडलेल्या आहेत, परंतु आपली ज्वारी आपण तशीच ठेवली होती. त्याला फवारणी केली, त्याला गंधक वगैरे टाकलं पुन्हा नंतर, तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलेलंच असेल. तर त्याच्यामुळं ही ज्वारी जी आहे ती चांगली जोमदार आली. तर अशा पद्धतीनं सध्या पाणी चालू आहे. इथे ज्वारीला पाणी देताना एक सश्याचं पिल्लू मला दिसतंय, मी तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा मी किती जवळ आहे तरी ते हालत नाही इथून. मी याला पकडू पण शकतो, पण आपल्याला धरायचं नाही याला, कारण ते घाबरत असतं एकतर. मी किती जवळ बसलोय बघा ह्याच्या. हे बघा इथं माझं हात सुद्धा किती जवळ आहे त्याच्या बघा. पण ते हालत नाही, कारण ते घाबरट असतं. उगीच पुन्हा आपल्याला सांभाळणं पण होत नाही, त्याला घेऊन जाण्यात पण काय अर्थ नाही.
आता पाणी चालू आहे, 11 वाजलेले आहेत, अजून पाणी चालूच आहे. उघड कोपरा राहिलेला आहे आता कडचा थोडासा. पण ते तलाठी साहेब आणि एक दुसरे कोणतरी अधिकारी येणार आहेत शेतातले काहीतरी पीक पाणी बघण्यासाठी. तर तिकडं बोलवलं आता मी तिकडं जाऊन थोडंसं बघून येतो. तोपर्यंत शेततळ्यातलं पाणी जे आहे ते विहिरीमध्ये सोडू, म्हणजे तोपर्यंत चलत राहते. विहिरीतलं पण पाणी कमी झालेलं आहे, शेततळ्यातलं पाणी विहिरीमध्ये सोडून तोपर्यंत लाईट राहिली तर ठीक, नाहीतर मग उद्या आपल्याला चालू करता येणार, कारण ते पण कामं महत्त्वाचे आहेत. हर्बल लाईफचे आमचे मित्र पांचाळ पाटील, त्यानंतर सुरोशे पाटील असे मला भेटायला आलेत आणि मी नवीन टीम जॉईन करतोय.